प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपणास परमेश्वराने ख्रिस्तामध्ये दिली आणि प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा आपण आज एकत्र आहोत. 5 स्तोत्र संहिता 136 याचं दुसरं वचन काय म्हणतं? देवादी देवाचे उपकार स्मरण करा, कारण की त्याची दया सनातन आहे. स्तोत्र संहिता 136 याचं दुसरं वचन सांगते की देवादी देवाचे उपकार स्मरण करा, कारण की त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया न संपणारी अशी आहे आणि तो आपणास त्या दयेमध्ये राखणारा असा तो परमेश्वर आहे. आपण पण त्या दयेमध्ये राहणार आहे आणि त्या दयेमध्ये वाढणारे असे आपण असलो पाहिजे. या आपण एक प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर देवाच्या वचनाकडे आणि वर्शिपकडे प्रभूमध्ये जाऊया. प्रेज द लॉर्ड. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयाकरता होय तो आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावामध्ये येणाऱ्या वचनाद्वारे वर्षाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. आमच्यातून ज्या काही कळत न कळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची अपराधांची आम्हाला तो ख्रिस्ताच्या नावात तो क्षमा कर. ज्याने आमची मनं दुखली त्यांना आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो आणि इथून पुढचा काळ प्रसंग सर्व काही तुझ्या हाती देतो. तू सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कशी आम्हाला ठाऊक आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ दिली. या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती त्याची आराधना ख्रिस्तामध्ये करूया आणि आपल्या ओठाचं अर्पण त्याला सादर करूया, कारण की तो महान आहे. तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. आपल्याला सर्वांना त्या कृपेमध्ये राखणारा, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये वाढवणारा असा तो परमेश्वर आहे. पहा, आपला नाश होऊ नये म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राद्वारे आपणास तो सार्वकालिक जीवनामध्ये बोलवत आहे. याकरता आपण नेहमी ख्रिस्तामध्ये त्याच्या चित्तवृत्ती बदलणारे, त्याच्या प्रार्थनेमध्ये राहणारे, त्याच्या वचनानुसार बदलणारे आपण असलो पाहिजे. तेरी इच्छा पूरी हो जाए हाथों में तेरे, जीवन है ये. पहा, आपण प्रभूची प्रार्थना करतो. प्रार्थना झाल्यानंतर प्रेषितांनी विचारलं की प्रार्थना कशी असाव्यात. तर प्रेषितांना ख्रिस्ताने उत्तर दिले की प्रार्थना अशी करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. जसे स्वर्गात तसे पृथ्वीही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणून ते कडवं एक लाईन गायली की तुझी इच्छा आमच्या जीवनी तू पूर्ण करून घे. आणि होय, आपण त्याची म्हणतो खरे, पण आपण आपल्या सर्व मागण्या कल्पना परमेश्वराला सादर करणारे असे आहोत. परमेश्वराची इच्छेनुसार व्हावं अशी आपण प्रार्थना करतो, प्रभूची प्रार्थना करतो प्रार्थनेनंतर, पण त्याच्या इच्छेनुसार त्याच्या योजनेनुसार आपण मागत नाही. आपण त्याच्या इच्छेने मागत नाही आणि त्याच्या वचनाने जगत नाही. आपण प्रार्थना करतो, प्रभूची प्रार्थना करतो आणि परमेश्वराला म्हणतो की तुझी इच्छा जशी स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. योहान त्याचे पहिले पत्र 5 अध्याय सांगतो की आपल्याला हा भरोसा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे मागितलं तर तो आपल्याला देतो. इफिस्करास 5 अध्याय 10 वचन सांगते की त्याला काय पसंत आहे पारखून घेत जा. फर्स्ट सेंचुरी मध्ये पौल सांगतो की पहा, आम्ही मनुष्यास खुश करण्याकरता नाही तर माझं आपलं अंतःकरण पारखणारा परमेश्वर तो कसा संतोष पावेल याकडे आम्ही पाहतो. आज आपली नजर कशाकडे आहे?
आज आपली नजर कशाकडे आहे? पहा, आपली सर्व इच्छा त्याच्या इच्छेनुसार असल्या पाहिजे. जसा ख्रिस्त होता तसंच आपण त्या प्रतिरूपाचे बनलो पाहिजे. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 हालेलुया. वो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे चलाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया, 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 हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हालेलुया, 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 हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. होय, आपण ज्या प्रार्थना करतो त्या देवाला संतोष देणाऱ्या असल्या पाहिजे. आपण जे बोलतो, आपण जी कृती करतो, आपण ज्या सर्व गोष्टी या पृथ्वीतलावर करत आहोत त्या देवाला संतोष देणाऱ्या अशा असल्या पाहिजे. पहा, आपलं जीवन, आपली वर्तणूक, आपला विचार सर्व काही जाणतो, परंतु या सर्व गोष्टी परमेश्वराला संतोष देणाऱ्या अशा आहेत काय? कारण की जसा ख्रिस्त या जगात होता तसे आपण आहोत असं देवाचं वचन सांगतं. आणि जर आहोत तर आपण त्याच्या चित्तवृत्तीचे, त्याच्या सौम्यतेचे, त्याच्या प्रीतीने, त्याच्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आपण असे आहोत का?
आजपर्यंत आपण व्यतीत केलेलं या पृथ्वीवरचं जीवन पहा. काय आपलं जीवन असंच आहे काय? वधू ती पसंत केली जाईल जी वराला पसंत असेल. जो वर ख्रिस्त येणार आहे आणि जी वधू तयार होत आहे, जी मंडळी तयार होत आहे, ती त्याला पसंत असलेली असली पाहिजे. आणि त्या पसंतीविषयी बऱ्याचशा गोष्टी नव्या करारामध्ये सांगितलेल्या आहेत. जे माझ्या बापाच्या इच्छेनुसार वर्ततात त्यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. जे त्याच्या वचनानुसार राहतात, जे त्याच्या वचनानुसार वर्तन करतात, स्वतःला स्थिर राखतात, स्वतःला शुद्ध असे राखतात, कारण की त्याचं वचन हेच मांस आणि रक्त आहे. ते रोज खाणारे, त्यात राहणारे आपण असलो पाहिजे. काय आपलं जीवन असंच आहे काय? आपलं जीवन रोज त्याच्या वचनाने जगणारे आणि त्याच्या वचनामध्ये शुद्ध होणारे असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण असे बनू, त्याच्या प्रतिमेचे, त्याचे आत्मिक रूप आपल्या जीवनातून दाखवणारे आपण असलो पाहिजे. आणि ती प्रतिमा, ते आत्मिक रूप आपल्या ठाई तयार व्हावं म्हणून आपला तो प्रवास असा कृपेमध्ये त्याच्या वचनाने पवित्र आत्म्याद्वारे तो आहे. तो पवित्र आत्मा आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी पारखतो. आपला विश्वास, धार्मिकता हे पवित्र आत्मा पारखतो. कारण की देवाचं वचन सांगतं की पारखलेला तो दिवस आहे, पारखणारा पारखत आहे, पारखणारा पारखत आहे. याकरता नेहमी देवाच्या नावाला धन्यवाद देणारे आणि आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे असे आपण असलो पाहिजे. सर्व परिस्थितीत ख्रिस्ताला आपल्या जीवनातून उंचवणारे आपण असलो पाहिजे. पहा, मी एकटा नाही, माझा पिता मजबूर आहे, कारण की त्याला आवडतं ते सदा सर्वदा मी करतो, असं ख्रिस्त म्हणतो. मत्ती 28:20 मध्ये ख्रिस्त म्हणतो की मी जे तुम्हाला शिकवलं, आज्ञापलं, ते तुम्ही इतरांना शिकवा. आणि पहा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो आपल्याबरोबर कधी असेल जर आपण ते पाळत आहोत, त्याचं वचन राखत आहोत आणि ख्रिस्तामध्ये आत्मिकरित्या वधू म्हणून बदलत आहोत. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद, धन्यवाद देऊ
आपण त्याच्या नावाला, कारण की तो धन्यवादित आहे. पहा, तो धन्यवादित आहे. तो प्रभूंचा प्रभू असून, तो देवासमान असून या जगामध्ये आला आणि स्वतःला त्यांनी रिक्त केलं. त्यांनी स्वतःला इतकं रिक्त केलं की त्यांनी दासाचं रूप धारण करून वधस्तंभ सहन केला. त्या चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. आपल्यातलं सर्व गर्व, सर्व मीपणा, सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाका. कारण की आपल्या योग्यतेपेक्षा त्याने आपल्याला कृपेवर कृपा दिली. प्रेज द लॉर्ड. आपली योग्यता नव्हती, आपण पापी होतो, अंधकारात होतो. त्या अंधकारावर प्रकाश, जीवनाचा ख्रिस्त प्रकाशमान झाला. पहा, पेत्र म्हणतो की प्रभू विलंब का लावत आहे, कारण की कोणाचा नाश होऊ नये. आपल्या तयारीची तो वाट पाहत आहे. नूह पहा, जहाज बांधत होता. लोट त्या प्रदेशातून बाहेर पडत होता, तोपर्यंत परमेश्वर सहनशीलतेने वाट पाहत होता त्यांच्या तयारीची. जसे त्याचं जहाज तयार झालं, जसा लोट बाहेर पडला, सदोम गोमरा याच्यावर गंधक पडली. जसं त्याचं जहाज तयार झालं, सर्वजण प्राणी आतमध्ये घेतले गेले, तसं त्या युगी परमेश्वराने पाऊस पाडून, रात्रंदिवस पाऊस पाडून पहिल्यांदा नाश केला. परमेश्वर आज आपल्या बदलण्याची वाट पाहत आहे. आपल्या चित्तवृत्तीची बदलण्याची वाट पाहत आहे. कलस्या वधू तयार होण्याची तो वाट पाहत आहे. आज आपण ख्रिस्ताच्या, प्रभू येशूच्या चित्तवृत्तीने राहत आहोत का? जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. काय आपण आपलं जीवन प्रीतीने, शांतीने या बंधनात राखत आहोत का? दैहिक गोष्टी, बुद्धी, कल्पना, गर्व, मीपणा या नश्वर गोष्टी काढून टाकलेल्या आहेत का? जो आदम वधस्तंभाला खिळला गेला, ख्रिस्त खिळला गेला म्हणजे आपण खिळले गेलेलो आहोत, आपण मेलेले आहोत, ख्रिस्तामध्ये उठवलेले आहोत. अशा जुन्या स्वभावाला आपण सोडणारे आणि ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक, तो पण गाठण्याकरता आपलं जीवन आपण व्यतीत करणारे आहोत काय? पहा आपलं दिवसभराचं जीवन. आज आपण दिवसभर कोणाला दुखवलं आहे का? आपण कुठली गोष्ट परमेश्वराला न आवडणारी केलेली आहे काय? आपली योग्यता नव्हती, त्यांनी जगातील प्रत्येकाच्या पापाकरता आपला एकुलता एक पुत्र दिला. सर्वांच्या पापाची शुद्धी व्हावी आणि सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, ही त्या पित्याची इच्छा आहे. हे त्याचं प्रेम आहे. ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याला, बापांच्या बापाला स्वर्गीय पित्याला प्रगट केलं, त्याची प्रीती प्रगट केली. काय आपलं जीवन त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आहे काय? कारण की आपली योग्यता नव्हती. ख्रिस्ताच्या कृपेमुळे, त्याच्या शांतीमुळे, त्याच्या क्षमा दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. परमेश्वराला नाश करणं सोपं नाही. पहा, त्यांनी नुसतं पापणी मिटवली तरी पृथ्वीचा नाश होईल. त्यांनी वाऱ्यास धमकावलं तरी पृथ्वीचा नाश होईल. पण आजपर्यंत आपण टिकून आहोत. त्याची कृपा आहे, त्याची शांती आहे. आपली योग्यता नव्हती. आपल्या योग्यतेपेक्षा जास्त असा कृपा, शांती ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति. धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया
है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया, है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावात धन्यवाद देतो। ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो। या वेळेकरता समयाकरता आज जेवढे ऑनलाईन पाहत आहेत, आमचे शेजारी, त्यांचे लहान लेकर, घरातील लोक, या सर्वांना तुझ्या हाती ख्रिस्तामध्ये देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर। त्या वचनाद्वारे त्यांना तू विश्वास, धीर ख्रिस्तामध्ये दे। ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ त्याने आपल्या जीवनामध्ये दिली। आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा आज देवाचं वचन ख्रिस्तामध्ये पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याचा आत्मिक अर्थ ख्रिस्तामध्ये पाहणार आहोत। प्रेज द लॉर्ड। पहा, जे आज आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, ख्रिस्ताच्या वचनाचं ग्रहण करणारे आहोत, प्रार्थना करणारे आहोत, कलस्याला जाणारे आहोत, अशा सर्व जणांची तयारी, त्याची पाहणी करणारा एक जण आहे। प्रेज द लॉर्ड। त्याची सरदाराची पाहणी करणारा परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आहे। त्याचं वचन बोध करतं की तो त्यांची पाहणी करतो, त्यांच्या विश्वासाविषयी, त्यांच्या धार्मिकतेविषयी। आणि आज आपण हीच गोष्ट पाहणार आहोत। तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे। प्रेज द लॉर्ड। परमेश्वर आपल्या तयार होणाऱ्या सरदारांची पाहणी करीत आहे। जी वधू तयार होत आहे ती त्याच्या वचनानुसार, त्याच्या आत्मिकतेनुसार ख्रिस्ताच्या प्रतिमेची तयार होत आहे की नाही, या सर्व गोष्टींची पाहणी परमेश्वर करत आहे। दावीद सुद्धा म्हणतो, पहा स्तोत्र 139 मध्ये, तू दुरूनच माझं मनोगत ओळखतोस, तू माझं बसणं, उठणं, बोलणं पाहत आहेस। तो पारखत आहे त्याच्या आत्म्याद्वारे। आपण कुठेही लपवू शकत नाही। परमेश्वर आपल्या सरदारांची पाहणी करत आहे। तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे। तो त्यांना पारखत आहे, तो त्यांना चेक करत आहे। आपण ओठाने स्तुती करत आहोत का अंतकरणाने, आत्म्याने, खरेपणाने त्याची स्तुती करत आहोत? तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे। प्रेज द लॉर्ड। या आपण या संदेशाकडे वळूया
आणि देवाच्या वचनाद्वारे एक आत्मिक बोध, आशीर्वाद ख्रिस्तामध्ये आज आपण घेऊया. तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे. पहा, आपण ख्रिस्ताच्या विश्वासात राहत असताना आपलं जीवन ते आत्मिक आहे आणि ते आत्मिक जीवन ख्रिस्तासारखं बदलावं म्हणून परमेश्वराने ख्रिस्तामध्ये ती दया केली आहे. ती दया आपल्यावर केलेली आहे. जे कोणी ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवतात, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्याला स्वीकारतात आपल्या जीवनामध्ये आपला तारण करता म्हणून, तो मजसाठी आला, मजसाठी मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला. ते त्या आत्मिक ख्रिस्तासारखे आत्मिकरित्या गुप्त, शांत, बहुमूल्य आत्म्याने जो अविनाशी मनुष्य आहे आपल्या जीवनामध्ये, त्यानुसार बदलणारे ते आहे. त्यांची अविनाशी शोभा बदलत आहे. याकरता देवाचं वचन रोज ऐकणं, खाणं, प्रार्थना करणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. रोज त्याच्या वचनानुसार बोध घेणं आणि त्या वचनानुसार वर्तन करणं आपल्या जीवनात गरजेचं आहे. कारण की तो प्रत्येकाची पाहणी करत आहे. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. देवाचं वचन सांगते की देवाचा न्यायनिवाडा देवाच्या घरापासून चालू होईल, देवाच्या घराण्यापासून चालू होईल. जे त्याच्या घराण्यामध्ये निवडलेले आहेत, ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत, त्यांच्यापासून तो न्याय चालू होईल. आपल्याला कशासाठी उठायचं आहे? जेव्हा आपण विश्रांतीत जाऊन उठवले जाऊ ख्रिस्तामध्ये, तर आपण कशासाठी उठणार आहोत? कारण की तो प्रत्येक सरदाराची पाहणी करत आहे. पहा, मिकाचा 7वा अध्याय 2 ते 6 वचनामध्ये वचन काय सांगतं? मिका याचा 7वा अध्याय, मिकाचं पुस्तक, मिका याचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि याचं 2 ते 6 वचन काय म्हणतात पहा. भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे, माणसात कोणी सरळ उरला नाही, ते सर्व रक्तपात कराव्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारत करीतो. दुष्कर्म जोराने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवितात. सरदार फरमाईतो, ते न्यायाधीश लाच घेऊन करीतो. बडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवितो. असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात. त्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे, त्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे. तुझ्या टेहळणी करणाऱ्याने टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे. आता त्यांची त्रेधा उडेल. पहा, सोबत्याचा भरोसा धरू नको, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नको. तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. कारण पुत्र बापाला तुच्छ मानित आहे, मुलगी आपल्या आई बापावर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे. मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत. पहा, देवाचं वचन मिकाचा 7वा अध्याय 2 ते 6 वचनामध्ये या जगाच्या परिस्थितीविषयी बोध करतं. असं सर्वत्र अनेक ठिकाणी परिस्थिती दिसत असेल किंवा तुम्ही या परिस्थितीतून चाललेला असाल. या पृथ्वीवर कोणी भक्त उरलेला नाही. न्यायाधीश लाच घेऊन आदेश फरमावित आहे. दुष्कर्म जोराने चालावं म्हणून आपले दोन्ही हात वर करत आहेत. पहा, या गोष्टी आपल्याला जगात दिसत असतील. अशी परिस्थिती निष्ठुर अशी आपणास दिसत असेल, परंतु परमेश्वराचा दिवस येणार आहे. प्रत्येकाची पारख केली जात आहे. प्रत्येकाची पारख केली जात आहे. पहा, तुझ्या टेहळणी करणाऱ्यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे. आता त्यांची त्रेधा उडेल. त्रेधा त्या लोकांची उडेल जे परमेश्वराचं वचन ऐकतात, त्यानुसार वर्तन करत नाहीत. अशा लोकांची त्रेधा उडेल. अशा सर्व लोकांचा परमेश्वर टेहळलेला दिवस आणणार आहे. तो प्रत्येकाला पारखत आहे. त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे त्याचे डोळे सर्व पृथ्वीवर फिरत असतात. ते प्रत्येकाला पारखत असतात. आज आपण कसे वागलो, कुठे बसलो, आपल्या अंतःकरणात मनामध्ये कुठले वाईट विचार आले, या सर्व गोष्टींची पारख परमेश्वर करत आहे.
आणि ते नोंदवली जात आहे. टेहळलेला दिवस येणार आहे आणि पहा, प्रत्येकाची त्रेधा उडेल जे परमेश्वराच्या वचनानुसार राहिले नाही, आत्मिकरित्या बदलले नाही, आपली ताटवाटी आतून साफ ठेवली नाही. तो आपल्या सरदाराची पाहणी करत आहे. तो आपल्या सरदाराची काय करत आहे? पाहणी करत आहे. दुसऱ्या इतिहास मध्ये पण असं एक सुंदर वचन पहा. दुसरे इतिहास 16वा अध्याय 9व वचन काय सांगतं पहा. दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय 9व वचन काय म्हणतं पहा. दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय, दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय 9व वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताचे त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. हा, तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढ्या लागणार. आज आपल्या जीवनात जर काही संकट आहेत, अडचणी आहेत, तर आपण परमेश्वराच्या समागमेपासून दूर गेलेले आहोत, त्याच्या वचनापासून दूर गेलेले आहोत. कारण की परमेश्वराचे नेत्र सर्वांना पारखत आहेत. जे दूरचे आहेत, जे जवळचे आहेत, जे दुष्कर्म करत आहेत, जे चांगलं कार्य करत आहे, अशा सर्वांना परमेश्वर त्याच्या नेत्रांद्वारे पारखत आहे. दुसरे इतिहास 16वा अध्याय 9 वचनात सांगतं की परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताचे त्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. जे सात्विकतेने खरेपणाने आत्म्याने राहतात, सेवा करतात, उपासना करतात, अशा सर्वांस तो सहाय्य करत असतो. पण जे दुष्कर्म करतात, देवाच्या वचनानुसार वर्तन करत नाही, परमेश्वराच्या समागमे राहत नाहीत, प्रार्थनेत नाहीत, वचनानुसार वर्तन करत नाहीत, त्यांच्या मागे नेहमी संकटे असतात. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे. तो आपल्या सरदारांना पारखत आहे. तो त्याच्या नेत्रांद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे तो पारखत आहे. याकरता आपण काय बोलतो, काय कृती करतो, कुठे बसतो, या सर्व गोष्टी विचारपूर्वक करणारे बना. पहा, स्तोत्र 33 याचं 15 आणि 16 वचन काय म्हणतं. स्तोत्र संहिता 33 15 आणि 16 वचन. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. आणि यातलं 14 वचन काय म्हणतं पहा. 13 पासून वाचूया. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो, तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. प्रेज द लॉर्ड. आज आपली कोणावर भिस्त आहे? ते वाचलेल्या वचनानुसार आहे? सैन्यावर, नश्वर गोष्टींवर, पैशावर, संपत्तीवर, बाहूवर, बलावर, ज्ञानावर, का देवाच्या ज्ञानावर, देवाच्या आत्मिकतेवर, देवाच्या वचनावर, त्याच्यावर विश्वास ठेवून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपण चाललेले आहोत? कारण की परमेश्वर सर्व पृथ्वीवर सर्व मानव जातीला निरखत आहे. तो पाहत आहे त्याच्या आत्मिक डोळ्यांनी. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आत्म्याद्वारे तो आपणास पारखत आहे. तो सरदारांना चेक करत आहे, तो तपासणी करत आहे. टेहळलेला दिवस, परमेश्वराचा दिवस समीप आला आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो, तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांस निहाळून पाहतो. तो सर्वांना पाहत असतो त्याच्या आत्म्याद्वारे. तुमच्या अंतःकरणात काय आहे, तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, ओठावर वेगळे भाव आहे, त्या सर्व गोष्टी तो पारखत असतो. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. काय आपण त्याच्या सरदारासारखे तयार होत आहोत का आत्मिकरित्या? आज आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला वचन जे बोलत आहे ते विचारूया. पहा, पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं.
त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंब करावे. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकांवर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. परमेश्वर त्याच्या डोळ्याद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे सर्वांना पारखत आहे, सर्वांना चेक करत आहे. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे आणि विशेषतः जे त्याला ओळखतात त्याच्या पुत्राद्वारे, प्रभू येशूद्वारे त्यांना तो पारखत आहे. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंब करावे. काय आपण या अवलंब केलेल्या परिस्थितीमध्ये आहोत? शांती करणारे असे आपण आहोत. मत्ते 5 अध्यायात ख्रिस्त म्हणतो पहा, शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. परमेश्वर त्याच्या सरदारांची पाहणी करत आहे, तो सर्वांना पारखत आहे. पवित्र आत्मा तुमच्या विश्वासाविषयी, तुमच्या धार्मिकतेविषयी पारख करत आहे. परमेश्वराने टेळलेला तो दिवस जवळ समीप आलेला आहे. तो ठाऊक नाही आज किंवा उद्या. ख्रिस्तही म्हणतो की ते काल प्रसंग मलाही ठाऊक नाहीत, स्वर्गातील देवदूतांसही ठाऊक नाहीत, पित्याला मात्र ठाऊक आहे. पित्या त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. तो प्रत्येकाला पारखत आहे. पेत्राची पहिली पत्र 3 अध्याय 11 वचन सांगते की त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंब करावे. काय आपण ख्रिस्ताद्वारे जी शांती दिलेली आहे, जी प्रीती दिलेली आहे, ख्रिस्ताद्वारे जे तारणाचा मुकुट दिलेला आहे, या सर्व गोष्टी पांघरून घेतलेल्या असतो का? आपण जेव्हा एकटे असतो, इतरांसंगती बोलत असतो, तर आपल्या मनामध्ये भाव वेगळे, तोंडामध्ये भाव वेगळे, प्रार्थना करत असतो तेव्हा भाव वेगळे. अशी परिस्थिती जर असेल तर पहा, आपल्यावरती वाईट दिवस येतील. या सर्व गोष्टीतून वाचायचं असेल आणि ख्रिस्ताला पसंत अशी वधू बनायची असेल, परमेश्वराला पसंत असा सरदार बनायचं असेल, तर आपण ख्रिस्त ज्या चित्तवृत्तीमध्ये राहिला त्या चित्तवृत्तीमध्ये राहणारे असलो पाहिजे. कारण की तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. मिकायाचं पुस्तक 7 अध्याय 2 ते 6 वचनात जे सांगितलं आहे की टेळलेला दिवस येत आहे, परमेश्वराचा दिवस समीप आहे. ती टेळणी त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, परमेश्वराच्या नेत्राद्वारे आज चालू आहे. आज आपण कुठे गेलो होतो, काय केलं आजपर्यंत, आपण या सर्व गोष्टींची नोंद, या सर्व गोष्टींची पाहणी त्यांनी केलेली आहे. पहा यातलं 12 वचन काय म्हणतं, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तर वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची नजर दोन्ही लोकांवर आहे, वाईट करणारे, चांगले करणारे. आपण प्रार्थनेपुरतच फक्त चांगले करणारे आहोत, विश्वासाने प्रार्थना करणारे आहोत आणि प्रार्थनेतून बाहेर गेल्यानंतर सर्व जगाच्या गोष्टींसाठी समरूप आहोत. कारण की रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन सांगतं, जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय ती समजून घ्यावं. आणि ती कधी समजेल? जेव्हा आपल्या जीवनातून त्या सर्व जगाची समरूप असलेल्या गोष्टी, देवाला न आवडणाऱ्या, न संतोष देणाऱ्या गोष्टी काढू आणि जगापासून वेगळे होऊ, सर्व नश्वर गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकू. योहान सुद्धा त्याच्या पत्रात सांगतो, जगावर जो प्रीती करतो त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे नेत्र धार्मिकांवर सुद्धा असतात आणि वाईट करण्यावर सुद्धा त्याची नजर आहे. आणि जे त्याच्या धार्मिकतेमध्ये राहत आहेत, त्याच्या भयामध्ये वाढत आहेत, त्याच्या आत्मिकतेमध्ये वाढत आहेत, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहत आहेत, ख्रिस्त जसा होता तशी वर्तणूक करणारे आपण जर आहोत, तर आपल्या प्रार्थना विनंत्याकडे पण त्याचे कान आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहेत. ख्रिस्त योहान मध्ये सांगतो, माझा पिताही काम करत आहे, मीही काम करत आहे. तुमच्या प्रार्थना विनंतर तो काम करत आहे. प्रार्थनेचं उत्तर जर मिळालं नसेल तर वाट पहा, धीर ठेवा, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर येत आहे. त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. त्याची नजर सर्व लोकांवर आहे. लक्षात ठेवा, तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. तो दिवस चोरासारखा येईल. पौली सांगतो, ख्रिस्तही सांगतो, तो दिवस चोराच्या सारखा येईल. काय आपण सावध आहोत का? काय आपण त्या वधूसारख्या 5 शहाण्या
कुमारिका, त्या वधूसारख्या बनत आहोत का? ख्रिस्ताची मंडळी कलस्या म्हणून आपण आज बनत आहोत का? प्रेज द लॉर्ड. हे जे पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 11-12 वचन जे वाचलं तेच वचन स्तोत्र संहिता 34 अध्याय 12 ते 15 वचनामध्ये सुद्धा नमूद आहेत. आपण त्या वधूसारखं, कलस्यासारखं, ख्रिस्ताच्या आत्मिक रूपासारखं बदलणारे आपण असलो पाहिजे. कोरिंथीकराच्या 2 पत्रात पौल सांगतो पहा, आपण त्याच्या वैभवाचे प्रतिबिंब पाहणारे आरसे आहोत. आपल्यात रूपांतर होत असताना कसलं रूपांतर होतंय? आदाम तो काढला गेला, वधस्तंभाला किडलेला तो ख्रिस्त नाही तर आपण आहोत. आपल्या पापांकरता तो वधीला गेला, खिळला गेला, काट्यांचा मुकुट सहन केला, तोंडावर थुंकले, त्याच्या पेहराव चिट्ट्या टाकण्यात आला, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, भाला बोकसण्यात आला, त्याची निंदा करण्यात आली, तरी तो देवाच्या आज्ञापालनात तिथे होता. त्यांनी सर्व शिक्षा आपल्याकरता भोगली की आपल्या जीवनामध्ये ते आत्मिक ख्रिस्त प्रतिमा तयार व्हावी. सामर्थ्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे ख्रिस्ताचे प्रतिरूप आपल्या ठाई तयार व्हावे. प्रेज द लॉर्ड. योहान त्याच्या पत्रामध्ये सांगतो की जसं तो आहे तसे तुम्ही या जगात आहात. त्याच्या केलेल्या कृपे पहा. देवाचं वचन स्पष्ट योहान कृष्णवृत्तांच्या पहिल्या अध्यायात सांगते की आपल्यावर कृपेवर कृपा करण्यात आली. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर आज आपली वाट पाहत आहे बदलण्याची. म्हणून विलंब लावत आहे प्रभू की आपल्या बदलण्याची वाट पाहत आहे. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. पहा, हातीपायी खिळे ठोकलेले असताना सुद्धा तो स्वर्गीय पित्याला म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. काय ही चित्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये आहे? काय आपण असं बदलत आहोत? हेवा, कलह, मत्सर, कट या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आहेत तर आपण देहिक आहोत. आपण त्या वधस्तंभाच्या अलीकडेच आहोत, पलीकडे गेलेले नाही आहोत. याकरता आपण मेलेले स्वतःला माना आणि ख्रिस्तामध्ये आत्मिकरित्या उठवलेले असे माना. पापाला मेलेले आणि देवासाठी उठवलेले असे स्वतःला माना. आपल्यातला मीपणा, गर्व, सर्व देहिक गोष्टी काढून टाका. पहा, ती चित्तवृत्ती आपल्या ठाई ख्रिस्तामध्ये तयार व्हावी म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर वधीला गेला की ते सरदार तयार व्हावे, ती नववधू तयार व्हावी जी ते धार्मिकतेच्या दरवाजातून आत प्रवेश करेल. प्रेज द लॉर्ड. आणि जे तयार नसतील त्यांच्या समोर तो दरवाजा बंद केला जाईल. आपल्याला जर आज जायचंय तर कसोसनी प्रयत्न करणारे असलो पाहिजे. कितीही निंदा झाली, कितीही त्रास झाला, कितीही यातना झाल्या, कितीही दुःख झालं, किती या जगात छळ झाला, तरी आपण ख्रिस्ताचा विश्वास न सोडणारे आपण असलो पाहिजे. हाती पायी खोल तुझिया, रुतले किळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया, रुतले किळे दुधारी. एवढे खिळे रुतलेले असताना सुद्धा त्याने देवाचं आज्ञापालन पाळलं. एवढी मोठी शिक्षा आपल्या जीवनात अजून आलेली नाही. धीर सोडू नका, वधस्तंभाकडे पहा आणि त्याच्या सरदारासारखे बना, त्याच्या आत्मिक वधूसारखे बना. स्तोत्रसंहिता 139 यातले 1 ते 5 वचनामध्ये दावीद काय म्हणतो पहा. हे दावीदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 139 यातले 1 ते 5 वचनामध्ये दावीद काय म्हणतो पहा. हे परमेश्वरा, तुम्हाला पारिकले आहे, तुम्हाला जाणतोस. तू माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रत्येकाला पारखत आहे.
तो प्रत्येकाला ओळखतो. आपल्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द चांगल्या भांडारातून काढलेले आहेत की नाही हे परमेश्वराला ठाऊक आहे. जर आपण व्यर्थ शब्द काढून ठेवलेले आहे तर त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब होणार आहे. मत्तेमध्ये ख्रिस्त म्हणतो, मनुष्य जो काही व्यर्थ शब्द बोलेल त्याला त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगले बाहेर काढतो, वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट बाहेर काढतो. जर आपल्या जीवनी ते धार्मिकतेचं फळ नाही तर भांडार साफ करा, देवाची आध्यात्मिक संपत्ती ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनी भरा. कारण की तो आपले शब्द जाणतो, आपलं अंतकरण जाणतो. आपलं बसणं, उठणं, बोलणं, कृती करणं त्याला ज्ञात असे आहे. त्याच्या आत्म्याद्वारे त्याला ते ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. परमेश्वर आपले निवडलेले, बोलवलेले या सर्वांना तो चेक करत आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 31:4 मध्ये पण एक सुंदरसं वचन आहे. स्तोत्र 31:4 मध्ये वचन काय सांगतं पहा. स्तोत्र 31:4 मध्ये वचन काय सांगतं पहा. स्तोत्र संहिता 31:4 मध्ये वचन काय म्हणतं पहा. त्याने माझ्यासाठी योबाचं पुस्तक 31:4 योबाचं पुस्तक याचं 31:4 योबाचं पुस्तक याचं 31:4 योबाचं पुस्तक याचं 31वा अध्याय 4थं वचन काय म्हणतं. मी असत्याची सोबत केली असली तर माझ्या पायाने कपटाकडे धाव घेतली असली. यातलं 6वे वचन वाचूया. तर त्याने मला न्यायत्वाच्या ताजव्यात तोलावे, देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या. पहा, योब जेव्हा आजारी होता, सर्व अंगी दुःखी होता, आजारी होता, त्या परिस्थितीत तो देवासंगती संभाषण करताना काय म्हणतो पहा. मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायाने कपटाकडे धाव घेतली असली तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे, देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या. काय हाच विश्वास आपल्या जीवनी आहे काय? याच योबाचे पुस्तक 31वा अध्याय 4थं वचन काय म्हणतं पहा. माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय, माझे सर्व पावले तो गणित नाही काय. परमेश्वर तुमचे सर्व विचार जाणतो. त्याच्या आत्म्याद्वारे तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे आणि तो त्याला निरखत आहे. त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्या विश्वासाला, तुमच्या धीराला, तुमच्या धार्मिकतेला तो पारखत आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 56:8 स्तोत्र संहिता 56:8 मध्ये वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 56:8 मध्ये वचन काय म्हणतं पहा. मी ज्या ज्या ठिकाणी भटकलो ती तू मोजली आहेत, माझी आसवे तू आपल्या बुतलीत भरून ठेवली आहेत, तुझ्या वहीत ती नमूद झाली नाही काय. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्र 56:8 मध्ये वचन काय म्हणतं. मी ज्या ज्या ठिकाणी भटकलो ती तू मोजली आहे. परमेश्वराने तुमच्या सर्व गोष्टी मोजलेल्या आहेत. तुमची दुःख त्याला ठाऊक आहे, तुमची आसवे त्याला ठाऊक आहे, तुम्ही कुठं भरकटलात ती सर्व पावलं परमेश्वराने मोजले आहेत. परमेश्वर आपल्या सर्व निवडलेल्या सरदारांची, धार्मिकतेत वाढणाऱ्या सर्व ख्रिस्ताच्या विश्वासू लोकांची पाहणी करतो. त्याला सर्व तुमची दुःख सुद्धा ठाऊक आहेत, तुमचं भरकटणं ठाऊक आहे, तुमची पावलं त्यांनी मोजली आहेत, त्याच्या वहीत ती नमूद आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरणामध्ये पण वचन पहा. कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं आहेत ती त्या मूर्तीला नमन करणार नाहीत. 666च्या शिक्का दिवसाविषयी ते नमूद आहे. काय आपण देवाच्या सरदारासारखं आत्मिकतेने ख्रिस्तामध्ये बदलणारे असे आहोत काय? पहा, नहूम याचा 2रा अध्यायामध्ये वचन काय सांगतं. 2रा अध्याय नहूम याचा 2रा अध्याय यातले 4थं आणि 5वं वचन काय म्हणतं पहा. रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत,
सडकावर ते एकमेकांवर आदळत आहेत, ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहेत. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे, ते वाटेने ठोकर खात आहेत, ते उताळीने तटाकडे जात आहेत, तेथे मोर्चा उभारलेला आहे. परमेश्वराने तो मोर्चा उभारलेला आहे. तो प्रत्येक सरदाराची पाहणी करतो, ती कशी तयारी करत आहेत, ती कुठे अडखळत आहेत, कुठे पडत आहेत, कुठे भरकटलेले आहेत, हे सर्व परमेश्वराला ठाऊक आहे. त्याचे नेत्र आत्मिकरित्या पवित्र आत्म्याद्वारे तो सर्व सरदारांना पारखत आहे. प्रेज द लॉर्ड. काय आपण पवित्र आत्म्यामध्ये चाललेले कसे आहोत काय? म्हणून देवाचं वचन सांगते की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, देवाच्या वचनानुसार वर्तन करा, प्रार्थनेत राहा, निरंतर प्रार्थनेत राहा, आस्थामध्ये राहा, पश्चाताप करणारे असे बना. योहान 16 अध्याय 7 ते 13 वचनामध्ये ख्रिस्ताने नमूद केलेली, ख्रिस्ताने बोललेली वचन इथं नमूद केलेली आहेत. काय सांगतात पहा. तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. ख्रिस्त स्वर्गारोहण झाला आणि देवाने सत्याचा कैवारी या पृथ्वीवर पाठवला. तो यासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी देवाच्या मार्गदर्शनात राहावं, पवित्र आत्म्यामध्ये राहावं, त्याने पवित्र आत्म्याने सामर्थ्य द्यावं, वचन याची बोध तुम्हाला शिकवावेत, ख्रिस्ताची शिकवण आठवण करून द्यावी आणि तुम्हाला शिकवावी, त्याने खात्री सुद्धा करावी. तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्याय निवडाविषयी जगाची खात्री करील. ते मजवर विश्वास ठेवित नाहीत, यावरून पापाविषयी. तुम्ही विश्वास गमावला तर पवित्र आत्मा पहा इथं वचन स्पष्ट सांगते की ते मजवर विश्वास ठेवित नाहीत, तर यावरून पापाविषयी. आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहत नाही, नुसते ख्रिस्ताला ओळखलेले असे आहोत, तर पवित्र आत्मा पारखत आहे. मी पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हाला दिसणार नाही, यावरून धार्मिकतेविषयी. ख्रिस्त आपल्याला दिसत नाही, आपल्या वचनाद्वारे ठाऊक आहे ख्रिस्त माझ्या पापांकरता आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. त्याचा आवाज आपल्या जीवनी जर आलेला नाहीये, पवित्र आत्म्यासाठी आपण बोलत नाही आहोत, त्याचं वचन खात नाही आहोत, तर पहा आपण ते धार्मिक नाही आहोत. आणि या जगाचा अधिकाऱ्याचा न्याय केला, यावरून न्याय निवडा विषयी. प्रेज द लॉर्ड. मला अद्याप बहुत गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. पहा, परमेश्वर आपल्या सरदाराची पाहणी करत आहे आणि तो पाहणी त्याच्या नेत्राद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे करत आहे. न्याय निवाडाविषयी, धार्मिकतेविषयी आणि पापाविषयी. काय आपण त्याची पारखलेली अशी वधू म्हणून तयार होत आहोत. पवित्र आत्मा याविषयी ख्रिस्त सांगतो, मी जावे हे तुम्हाला हितकारक आहे, कारण की मी गेलो नाही तर सत्याचा कैवारी येणार नाही. सत्याचा कैवारी पवित्र आत्मा आपल्याला यासाठी दिलेला आहे की ख्रिस्ताची शिकवण त्याने शिकवावी, त्याचे आत्मिक बोध सांगावे, आपल्याला मार्ग दाखवावेत आणि होणाऱ्या गोष्टी बायबलच्या वचनानुसार आपल्याला विदित कराव्यात. आपल्याला सत्यामध्ये राखावं, ख्रिस्तामध्ये राखावं, म्हणून पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. काय आपण त्याची वाणी ऐकणारे आहोत, ख्रिस्ताची वाणी ऐकणारे आहोत. ख्रिस्त त्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी बसलेला आहे. ते मजवर विश्वास ठेवित नाहीत, यावरून पापाविषयी. मी पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हाला दिसणार नाही, यावरून धार्मिकतेविषयी. आणि या जगाचा अधिकाराचा न्याय केला आहे, यावरून न्याय निवडाविषयी. मला अद्याप बहुत गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल
ते सांगील आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. प्रेज द लॉर्ड. काय आज आपण पवित्र आत्म्याची तलवार वचनानुसार जगणारे आहोत काय? पवित्र आत्मा सांगते आपण आजपर्यंत बोललेले नाही आहात का? आपण त्याला वाणी दिलेली आहे का? ख्रिस्ताला, पित्याला त्याची आवाज आपल्याला येत आहे काय? पवित्र आत्म्याच्या वचनाविषयी आपण उत्सुक असे आहोत काय? काय आपल्या जीवनामध्ये ती मैत्रीपूर्ण संबंध आपण प्रस्थापित केलेले आहोत काय? नोहाच्या जहाजा म्हणजे 3 कप्पे होते, पहिला, दुसरा, तिसरा. परमेश्वराने त्याला सांगितलं 3 मजले कर. आणि याच योहान कृष्णवर्तनामध्ये 14व्या अध्यायामध्ये वचन नमूद आहेत. जर आपण त्याच्यावर प्रीती करतो, त्याचे वचन पाळतो, आज्ञा पाळतो, तर ख्रिस्त आणि पिता आपल्या ठाई वस्तीस येतो. काय आपल्या वस्तीस पिता पुत्र आहेत का? त्याच्या पारखलेल्या वधूसारखे आपण बनत आहोत? तो आपल्या सरदाराची पाहणी करत आहे. पवित्र आत्मा सर्व गोष्टी पारखत आहे. याकरता आपलं अंतकरण, मन क्लीन करा. रोज आपले कपडे धुणारे बना, रोज आपले वस्त्र धुणारे बना, आस्था धरा, पश्चाताप करा, याकरता की त्याच्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात आपली नावं लिहिली जावी. तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि परत प्रभू आपल्याला जेव्हा वेळ देईल, उद्या परवा, तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा एकत्र येऊया. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नेत्र बंद करूया. तुम्हाला अंतकरणातून ज्या गोष्टी प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये मांडायच्या आहेत पित्याकडे तुम्ही मांडू शकता. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता आमचे शेजारचे, त्यांचे सर्व लहान लेकरं, त्यांचे नातेवाईक, आमच्या घरातले, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळे कुटुंब आहे, या सर्वांनी आज समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू शुद्ध कर, स्थिर कर, विश्वासात, धीरामध्ये, आणि होऊ दे प्रत्येका ठिकाणी तुझी वाणी ख्रिस्ता तू घाल. प्रत्येकाला त्या वाणीद्वारे चालव, वचनाद्वारे तू ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू बदल. होय प्रभू, आज जेवढे प्रार्थना करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचं अडकळण आहे, जे अंधकाराच्या गोष्टी आहेत, ख्रिस्ता तुझ्या प्रकाशाद्वारे काढ. तुझ्या आत्म्याद्वारे मोकळीकता, स्वतंत्रता ख्रिस्तामध्ये त्यांना तू दे पित्या. होय, आज जी वाचलेली वचन आहेत, आज आमची पाहणी होत असताना पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये, वाणीमध्ये तू ख्रिस्तामध्ये तू चालव पित्या. मास तुझ्या वचनाचा आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू दे. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झालेल्या त्या सर्व चुकांची ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. आज रात्री येणार असेल तू जागृत असं तू राख. नेहमी निरंतर प्रार्थनेत पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये आम्हाला ख्रिस्तावर तू बनव. जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे पावसाच्या भयानक परिस्थितीमध्ये अडकलेला आहेत त्यांचा संभाळ परमेश्वरा ख्रिस्तामध्ये देवदूतांद्वारे तू कर. होय, जे पाळक सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल आणि त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. सर्व लहान लेकर, वृद्ध लोक यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. आज जे बंधनात आहेत, निराशामध्ये आहेत, पवित्र आत्म्याद्वारे आशा त्यांच्या ठाई तू घाल. जे अपराधामध्ये आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये तू क्षमा कर. सर्व गरीब लोकांच्या हाताला काम दे. ज्यांचं मानधन जिथं अडकलं ख्रिस्तामध्ये मोकळं कर. सर्व मंत्री, अधिकारी यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. जे आंधळे आहेत, अपंग आहेत, व्यंग आहेत, अनेक आजारांनी बंधनात आहेत, खिळलेले आहेत बिचाराला, त्यांना ख्रिस्तामध्ये या क्षणी मुक्तता दे. होय, आज जेवढे दुःखामध्ये आहेत त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये तू कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तावर तू पूर्ण केलेला आहेस म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात तुला धन्यवाद देत पूर्ण करतो म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास तू दे. जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ
तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा आणि ख्रिस्तामध्ये आनंदी राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.